नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 10 तारखेला जो काही महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी म्हणजेच नार्वेकरांनी जो काही निकाल दिला, मग त्याची चर्चा, त्याचं विश्लेषण, त्याच्या काही कंगोरे असतील, आतल्या गोष्टी बाहेरच्या गोष्टी, याच्यावर चर्चा होतच राहणार. याच्यावर आपण अनेक व्हिडिओ सुद्धा बनवलेले, पुढे अनेक व्हिडिओ होतील. आणि जो काही 16 लोकांच्या अपात्रतेचा निकाल, 16 लोकांच्या अपात्रतेचा निकाल, हीच एक आपल्या डोक्यामध्ये काही लोकांनी जे काही वारंवार बोलून सांगितली होती. फक्त 16 लोकांचा निकाल, 16 लोकांचा निकाल, हे 16 लोक अपात्रच होतील. 10वं परिशिष्ट, त्याच्यामध्ये मग यांना एकतर दुसऱ्या पक्षात सामील व्हावं लागेल किंवा यांच्यावर अपात्रतेची कुऱ्हाड कायम आहे. हेच फक्त आपण 16-17 महिने मीडियामध्ये ऐकत होतो आणि त्याच्यावर अनेक लोक कात्याकूट करत होते, अनेक दाखले देत होते, अनेक कलम, मग कायदेतज्ञ, घटनातज्ञ, संविधान, या सगळ्या गोष्टी अक्षरशः लोक ऐकून लोकांची घटना पाठ झाली, संविधान पाठ झालं असं म्हणायला काय हरकत नाही. पण या पाठीमागे हे जे काही एकनाथ शिंदेचं बंड असेल, हे कसं झालं, काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण सर्व ज्ञात आहे. पण याच्या पाठीमागे हा जो कुणी या सर्व प्लॅन आहे, हा निकाल आहे, हा ऐतिहासिक आहे. या निकालाच्या पाठीमागे काही सुपीक कोणाचं डोकं असेल का? हा निकाल कसा आला, का आला, यात लूज फॉल्स कसे शोधून काढले, किंवा या निकालाच्या बाबतीत जे काही अध्यक्षांच्या पावर्स किंवा या निकालाला एकनाथ शिंदेंना कोणी मदत केली किंवा वकील कसे होते, आणि हे सर्व जे काही पडद्यामागून ज्या काही गोष्टी, कुणीतरी एक गोष्ट किंवा कुणीतरी एक विशिष्ट पूर्ण व्यक्ती करीत होते, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. पण ते कधी पिक्चरमध्ये आले नाही. एकनाथ शिंदेंचा पक्ष किंवा शिवसेना एकनाथ शिंदेंची झाली, हे अगदी दादांत खरं आहे. पण जेव्हा शिवसेना फुटली आणि हे 40 लोक बाहेर पडले, तेव्हा सुद्धा अनेक पत्रकार म्हणा किंवा राजकीय लोक टीका करायचे की हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण देवेंद्र फडणवीसांनी कुठेही असं म्हटलं नाही की मी हा पक्ष फोडलाय. हा त्यांनी सरळ सांगितलं की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आमचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. शेवटपर्यंत त्यांनी या गोष्टीचं कुठेही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही की ही शिवसेना आम्ही फोडली. त्यामुळं जे काही देवेंद्र फडणवीसांचं जे काही चारित्र्य, यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. लोकांनी टीका टिप्पण्या केल्या, त्यांना वाईट किती बोलले. एकनाथ शिंदेपेक्षा जास्त देवेंद्र फडणवीसला लोक शिव्या देत होते, गद्दार, टरबुजा, किंवा त्यांच्या जातीवरून त्यांना अनाजी पंत, या अशा सगळ्या गोष्टींचं त्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून जावं लागलं. पण मग जेव्हा सरकार स्थापन झालं, मग भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार, शिवसेनेचे म्हणजेच एकनाथ शिंदेचे 40 आमदार, 10 अपक्ष वगैरे अशी सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पद सुद्धा असं वाटत होतं की मुख्यमंत्री पद भारतीय जनता पार्टीनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जाईल. पण फडणवीसांनी इतका मोठापणा दाखवला आणि केंद्रीय नेतृत्वाला सांगितलं की जर आपल्याला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात जर टिकून ठेवायच्या असतील, घडून आणायच्या असतील, किंवा उद्धव ठाकरेंचा जो अहंकार
आणि गर्व खाली करायचा असेल आणि यांना एक धडा शिकवायचा असेल तर एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे. हा मोठ्यापणा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दाखवला. ही फार मोठी गोष्ट आहे. ही म्हणजे छोटी मोठी गोष्ट नाही, अतिशय मोठी गोष्ट आहे. शिवाय 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि 40च आमदार फक्त शिवसेनेचे. 10 लोकांना मंत्री केलंय शिवसेनेच्या आणि 9च मंत्रीपद फक्त भारतीय जनता पार्टीने घेतले. त्यावेळेस सुद्धा अनेक पत्रकारांनी किंवा यांनी टीका केली होती की हे कसं होऊ शकतं, काय होऊ शकतं. पण त्याचा सुद्धा कुठेही देवेंद्र फडणवीसांनी कुठं उहापोह केला नाही. कार्यकर्त्यांना सुद्धा समजून सांगण्यामध्ये त्यांना यश आलं किंवा आपले जे 105 आमदार आहेत त्यांना सांभाळण्यामध्ये त्यांना यश आलं. त्यांचा कुठेही नाराजी किंवा काही रोष, पक्षाबद्दलची काही असंतोष असं कुठेही तुम्हाला दिसलं नाही. जे कदाचित शिंदे गटामध्ये 4-2 आमदारांनी असं त्यांनी दाखवलं होते की आम्हाला मंत्रिपद पाहिजे किंवा आज शपथ आहे उद्या शपथ आहे, या पद्धतीचं जरी वातावरण आपण बघितलं असेल, पण भारतीय जनता पार्टीत मध्ये तुम्हाला 105 आमदारांमध्ये एक माणूस सुद्धा असा कधी म्हटला नाही कॅमेऱ्यावर येऊन की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतोय, मी तर बाशिंग बांधून उभा आहे. त्यामुळं जी काही भारतीय जनता पार्टीमध्ये जी शिस्त आणि त्याचं जे काही कॅप्टन देवेंद्र फडणवीस, ही अतिशय मोलाचं काम त्यांनी हाती घेतलं होतं. आणि तेव्हाच या असाध्य किंवा ज्या काही पोचायचंय तुम्हाला, ज्या लक्ष्यापर्यंत पोचायचंय तेव्हाच पोचता येतं. अन्यथा लक्ष्य जर तुमचं जर नेमकं तुम्हाला साध्य करण्याचं असेल, तिथं आपण जेव्हा तुम्ही दुर्लक्ष होतं तेव्हा ते लक्ष्य साध्य होत नाही. आणि मग मंत्रिमंडळाचा विषय झाला. मग जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले, 9 मंत्री झाले आणि विधानसभेच्या अध्यक्षांचा जो हा प्रश्न आहे तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अतिशय महत्त्वाचा हाताळला. भारतीय जनता पार्टीकडे आज विधानसभेचं अध्यक्षपद होतं म्हणून हा अशा पद्धतीचा निकाल सुद्धा लागू शकला. कारण तिथं बसलेली व्यक्ती या सगळ्या गोष्टीला हाताळणारी पाहिजे, त्याला कायद्याचं ज्ञान पाहिजे किंवा त्याची डेली प्रॅक्टिस पाहिजे. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अतिशय नवखा, तसं तर 2 पार्ट्या चेंज करून आलेले राहुल नार्वेकर, म्हणजे सुरुवातीला तर ते शिवसेनेत होते, नंतर राष्ट्रवादीतून ते भारतीय जनता पार्टीत आले आणि 2019 मध्ये ते पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमदार झाले आणि त्यांच्यावर डायरेक्ट विश्वास फडणवीसांनी टाकला आणि त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद केले. ही जबाबदारी फार मोठी आहे. पण फडणवीसांना माहीत होतं की इथं राहुल नार्वेकरांसारखाच अतिशय ब्रिलियंट आणि कर्तव्यदक्ष आणि एक वकील ज्यांची नित्य प्रॅक्टिस आहे, त्याला कायद्याचंच ज्ञान आहे आणि असाच माणूस या सगळ्या प्रकारात पाहिजे. कारण हे जे काही एकनाथ शिंदेचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं, हे झाल्याच्या नंतर ह्या कोर्ट कचऱ्या ह्या सगळ्या विषय होणार होता आणि याच्यावर जेव्हा निर्णय घेताना तिथं एखादा उगाचच राजकीय नेता बसून आणि मग नंतर त्याला त्याचं काही गांभीर्य कळणार नाही. या केसेस या उद्या आपल्याकडं पण येणार आहे, विधानसभेच्या अध्यक्षांकडे ह्या सगळ्या हिअरिंग येणारे, सुनवाई येणारे, त्याचे निकाल द्यावा लागणारे, त्याला हिंदी इंग्लिश सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे, कायद्याचं ज्ञान पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांचा योग्य अतिशय मोठी निवड केली आणि त्याचाच फायदा एकनाथ शिंदेंना झालेला दिसतोय. पण कधी फडणवीसांनी असं म्हटलं नाही की हे मी केलंय, माझ्यामुळे झाले. हे सगळं जरी फडणवीसांना कोणी विचारलं असेल तर फडणवीस नेहमी सांगायचे की ते मुख्यमंत्री महोदय बघतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष
ते त्यांना निर्णय घ्यायचा आहे, त्यांना जे योग्य वाटेल ते करायचे. त्यामुळं श्रेय कधीही फडणवीसांनी घेतलं नाही आणि फडणवीसांना बाकी जे करायचं होतं ते त्यांनी केलं, पडद्यामागून केलं. यांचा अहंकार, यांचा गर्व हरण करण्यासाठी जे जे गोष्ट करायची असेल ती एकदम सुरळीत केली, व्यवस्थित केली. आता काही दिवसापूर्वी जे काही सुरुवातीला असं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत सुप्रिया सुळे म्हणायच्या की अकेला देवेंद्र क्या करेगा, तरी पण फडणवीसांनी कधी प्रत्युत्तर केलं नाही. फडणवीसांनी नेहमी मी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणार नाही किंवा यांच्या गोष्टीला काय उत्तर द्यायचं म्हणून पुढं निघून गेलेले असतील, पण ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी बोलायच्या नसतात आणि त्यामुळं लक्ष आपलं, फोकस आपला डायव्हर्ट होत असतो. म्हणून फडणवीस नेहमी लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहे त्याच गोष्टीवर फोकस. मग त्यासाठी ही केस लढवण्यासाठी जी काही ताकद लागेल, फौज लागेल, वकील लागतील, मग देशातला एक नंबरचा वकील हरीश साळवे यांना हायर केलं. म्हणजे जेव्हा हरीश साळवेंकडे ही केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये, तेव्हाच असं वाटलं की ही केस एकनाथ शिंदे जिंकतील यात शंका राहिलेली नाही. अनेक वेळा दिल्ली वाऱ्या झाल्या असतील, अनेक वेळा फडणवीसांवर, शिंदेंवर टीका झाली असतील, पण या सगळ्या गोष्टी कायदेतज्ञ, विधितज्ञ यांचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी यामध्ये फडणवीसांच्या आहे आणि फडणवीसांनी हे श्रेय घेतलं नाही, तरी पण त्यांना हे श्रेय देण्याला काहीही हरकत नाही. आणि विधानसभेचं तर अध्यक्षांची निवड ही सगळ्या गोष्टी तर फडणवीसांनी केलेलीच आहे. पण यामध्ये जे काही हरीश साळवेंच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि उद्धव ठाकरेंनी ज्या प्रभू श्रीरामांना कायमस्वरूपी विरोध केला, जे कपिल सिब्बल किंवा ते मनू सिंघवी यांनी प्रभू श्रीरामांना विरोध केला, प्रभू श्रीरामाचं मंदिर व्हावं ही स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. आणि यांचे वकील, बाकी रामाला विरोध करणारे वकील सिंघवी असतील, कपिल सिब्बल असतील, यांच्या हातात ती केस दिली. आणि असं म्हणायला काही हरकत नाही की ती केस पण हे लोक जिंकून देऊ शकले नाही. त्यामुळं जे काही रामाला किंवा प्रभू श्रीरामाला मान्य नसेल तर लोकांना काय मान्य होईल. त्यामुळे ह्या सगळा शिवसेना उबाटा गटाचा पचका झाला आणि देवेंद्र फडणवीस किंवा अकेला देवेंद्र क्या करेगा हे देवेंद्र फडणवीसांनी अगदी पडद्या पाठीमागून, बॅकडोअर पाठीमागून राहून अगदी उबाटा सेनेला आणि जाणता राजा शरद पवारांना दाखवून दिलं. इतकंच आपल्याला म्हणता येईल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.